जसं दुसरं बाळ राहिलं आहे ह्याचं मला कल्पना आली तेव्हापासून माझ्या मनात एकच इच्छा होती की मला फक्त आणि फक्त आता मुलगाच हवा आहे. ह्याचं कारण असं नव्हतं की मला मुलगी नको आहे किंवा मुलीविषयी तिरस्कार आहे. तर यामागे माझी एवढीच फक्त भावना होती की जसं मी माझ्या माहेरी गेल्यानंतर माझ्या बहिणी त्यांचं लग्न झालं आहे, त्या त्यांच्या त्यांच्या घरी आहेत आणि त्यांना किती जरी इच्छा असली तरी त्या इथे येऊ शकत नाहीत किंवा मला भेटू शकत नाहीत. पण माझे जे भाऊ आहेत, नारायणासारखे मला 3 भाऊ भेटलेले आहेत आणि एका हाकेवरती ते माझ्या येतात किंवा मला कधीही गरज पडू दे, माझ्या डोळ्यातून अश्रू आला की त्यांनाही टेन्शन येतं, असे माझे भाऊ आहेत. तर तसा भाऊ हिलाही मिळावा. जे भावा बहिणीचं नातं मी अनुभवले ते तिलाही मिळावे एवढीच फक्त माझी निरागस इच्छा होती आणि ती देवाने माझी पूर्ण केली. याबद्दल मी देवाची खरंच आभारी आहे. तिचं हे सुख मला रोज तिच्या डोळ्यात दिसतं. शाळेला जायच्या आधीही ती त्याच्यासोबत खेळत असते आणि शाळेतून आल्यावरही पहिल्यांदा दादा कुठे आहे एवढंच विचारते. तो लहान आहे तरीही ती त्याला दादा म्हणते आणि हेच तिचं प्रेम मला बघायचं होतं आणि त्यांचा हा निरागसपणा जो आहे, त्यांचं जे हे निरागस प्रेम आहे ते मला अनुभवायला मिळते. याबद्दल खरंच मी देवाची आभारी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आणखी व्हिडिओ मिळतील. बाय.